भावना बाळा आजी हो, आहे हो, हो. त्यांच्या. नमस्कार करते आजी. मला वाटलं होतं जिथे तुम्हाला बोलवणं नसतं तिथे तुम्ही जात नसाल. तुम्हाला एवढंही समजू नये. तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो. नाही, आम्हाला पुन्हा एक संधी मिळाली तुम्हाला नाकारायची. आजी आणि मग आता त्या संधीचा फायदा घेणार नाही असं तुम्हाला वाटलंच कसं? आधी मला बाहेर अंगणात भेटा, मग बघू कुठल्या संधीचा कसा फायदा घेता येतो. काय मग बघायचा कार्यक्रम कसा काय चाललाय? हो आताच सुरू झालाय का आजी? ऐक ना अगं, तू गाडे पाटलांची परंपराच विसरली सगळं. अगं, पाहुण्यांच्या घरी आल्यानंतर हातपाय धुतल्याशिवाय आपण स्वतःवर कोणी बसत नाही ना. चल 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 उठायचं आपल्याला. चल चल पटकन पटकन. चल, 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 चल. अरे हो पण असं काय करायचं मागे ना. अरे अगं ये गच्चा कमाल आहे तुझी. पण तू पण काय सांगायला लागलीस? मी पण आले. काय मी चाललंय जरा काय तुझं? बघते, मला त्यांना सांग, काही तू मला सापडणार नाही ना. तू का मी आले. हा, माहितीये ना. हा, माहितीये मला चांगलं चांगलं. म्हणजे काय म्हणजे अरे पण तू ऐकून तुला सांगून ठेवते. तू नसता फाजील पण माझ्यासमोर करू नकोस. आगाऊपणा पण करायचं नाही. आणि काय काय सिद्धराजची मॅडम, माझ्यावरती एवढी दादागिरी करायला आता तू काही गाडे पाटलांची नाचून राहिलेली नाही आहे. हां, हे जे काय तुम्ही दोघं मिळून नाटकं चालवले आहेत नाही का, एक लक्षात ठेवायचं सिद्धराजच्या मॅडम, तुझ्या आणि या सिद्धिराजच्या नाटकाचा एका क्षणात मी खेळखंडोबा करू शकते. आजी, माझा आणि भावनाचा नाता तूच काय, देव सुद्धा नाही तोडू शकत. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला इथे कोणी बोलवलं नव्हतं. तू बळजबरीने आलीस. तुला माहिती कोण कुठून कसा देतो ना खरंच माहित नाही, पण आता आलीयस तर आलीयस. आत बघण्याचा कार्यक्रम होणार आहे, त्यात मोडता घालायचा प्रयत्न करायचा नाही. हे सिद्धिराज, अरे तुला काही लाज लज्जा शरम काय आहे की नाही? हा, ही तुझी बायको, हिची चमचेगिरी करतोयस तू. माहितीये ना तुला, नगर परिषदेच्या निवडणुका किती तोंडावर आल्यात. ते तुझा बाप दिवस रात्र मेहनत करतोय, त्याला मदत करायची सोडून तू काय करायला लागलायस इथे येऊन? गुडघ्याला बाशिंग बांधून उभा राहिलायस. हा, तर म्हणे बघण्याचा कार्यक्रम. आजी, नगर परिषदेची निवडणूक होईल, पण त्याआधी घरची कामं करायला नकोत का? ती सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत. कसं आहे ना, तुम्ही सिद्धिराजचं जरा कौतुक करायला पाहिजे. बायकोच्या माहेरच्यांसाठी किती करतायत ते, कौतुक करा बरं त्यांचं. बायकोच्या माहेरच्यांसाठी? अरे हेच तर मेल आमचं नशीब आहे. हा, तुझा जो सिद्धिराज आहे ना, तो जे काही करतोय ते सगळं तुझ्या माहेरच्या लोकांसाठी. आमच्यासाठी काय काहीच करत नाहीये तो. ऐक ना आजी, बस आगाऊपणा करू नकोस. गपचूप आत चल, भावनाला पसंत कर आणि निघून जा. जे काय करायचंय ना ते मी बघते. तू जास्त शहाणपणा शिकू नकोस. किती वेळ लागतो या दोघांना? आई, मी जाऊन बघू? नाही नको. कशाला? नको नको, थांब इकडे तू थांब. आणि माझ्या बहिणीच्या तब्येतीचा प्रश्न, त्यात कुठलाही हलगर्जीपणा झालेला मला चालणार नाही. आणि लक्षात ठेव, नगर परिषदेची निवडणूक आहे. तुम्ही जर का मी सांगते ते ऐकलं नाहीत ना, तर सिद्धिराज नगर परिषदेच्या निवडणुकीला उभे राहणार नाही. आणि तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की काका आमदार आहेत, त्यामुळे ते कॅन्डिडेट असूच शकत नाही. आणि अधिराज दादांना तुम्ही उभं करणार नाही. त्यामुळे गाडे पाटलांच्या घरातली ही सीट जाईल. तेव्हा जर का सिद्धिराजनी ही निवडणूक लढवावी असं तुम्हाला वाटत असेल, तर आम्ही जे सांगतोय ते तुम्हाला करावं लागेल.
खरंच कमाल डील केलंयस तू, म्हणजे राजकारणाची बायको शोभतेस. पण आता हात काढा, कोणीतरी बघेन ना. आणि आज सगळे वाट बघत असतील. आज चला. आई पोहे घेऊन हो हो लवकर. बसा ना. पोहे. हे आजी पोहे. पोहे कोणी केलेत म्हणायचे? मी केलेत. वाटलंच. काय ओलं खोबरं नाही, नारळ महाग. बरोबर आहे. आणि काय कांदा करपून ठेवलाय हो. हा, बापरे. शेंगदाणे कुठं आहे? शेंगदाण्याचं साधं दर्शन पण नाही की हो. आणि हे काय कोथिंबीर एवढी, कोथिंबीरीचे पोहे. मिरच्या मात्र हो म्हणून घातले. तिखट, तुमच्या स्वभावासारखं तिखट. म्हणजे कसं आहे हे बा, साधं पोहे जमले नाही तर संसार कसा जमेल करायला ना. हो आजी, तुम्ही ना जानू. आजी, तुम्ही जे जे सांगितलं ना ते मी सगळं लक्षात ठेवी. म्हणजे तुमचे बदल माझ्या कायम लक्षात राहतीलच. पण कसं आहे ना, प्रत्येक घराची एक पद्धत असते. म्हणजे मला मान्य आहे की आज तुम्ही आमच्याकडे मला बघायला आलायत, मला पसंत करायला आलायत, त्यामुळे तुम्हाला पोहे आवडणंही तितकंच महत्वाचं आहे. पण बघण्याचा कार्यक्रम हा फक्त दुसऱ्याकडे जाऊन रुचकर गोष्टी खाण्यासाठी नसतो ना. त्या घराची पद्धत कशी आहे, तिकडे काय रीत आहे, हे बघण्यासाठी सुद्धा असतो. मुळात कुठलाही पदार्थ चांगला किंवा वाईट नसतोच, ती त्या त्या घरची पद्धत असते. तुम्ही जर का असं म्हणाला असतात ना की हा पदार्थ तुमच्याकडे असा बनतो का, तुमच्याकडे अशी रीत आहे का, तर योग्य होतं. पण काही हरकत नाही, तुम्ही सांगितलेले बदल मी नक्की लक्षात ठेवेन. आणि ज्यावेळी माझं लग्न होईल, मी तुमच्या घरी येईन ना, तेव्हा तुम्हाला आवडतात तसे पोहे खाऊ घालीन. ही नक्की आपलीच भावना ताई आहे ना. अगं कसलं भारी बोलतीये बघ. बस ऐकू जाईल. शांत आहे ना. चला